नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची आमटी. त्याकरता मी ही कांद्याची पात घेतली आहे. साधारण 3 कप कांद्याची पात आहे, बारीक चिरून अशी घेतलेली आहे. हे पातीचेच कांदे मी कापून घेतलेले आहे. तुम्हाला मी पात दाखवते. ही बघा, ही अशी कांदा पात. ही एकदम चवीला छान लागते याची भाजी. त्याकरता मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे पाव वाटी शेंगदाणे, पाव वाटी खोबरं आहे, अर्धी वाटी तेल आहे, चवीप्रमाणे मीठ आहे साधारण 1 चमचा. यातून आपल्याला 1 चमचा हळद घालायची आहे. 1 टीस्पून धना पावडर आहे, कारण मी कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे त्यामुळे धण्याची पावडर कमी घेतलेली आहे. ही आहे जिऱ्याची पावडर अर्धा टीस्पून. यातून आपल्याला आपण घालणार आहोत मोहरी 1 टीस्पून आणि जिरे 1 टीस्पून घालणार आहोत. ही कोथिंबीर भरपूर मी घेतलेली 1 वाटी. हे आलं घेतलेलं आहे. कढीपत्त्याची 15-20 पानं घेतलेली आहे आणि हिंग घालणार आहे. आता आपल्याला आधी काय करायचं आहे, ह्याचा मसाला वाटून घ्यायचा आहे. आता हे बघा, आपण मिक्सरच्या भांड्यात खोबरं घालून घेऊया. कोथिंबीर, आलं, बघा भरपूर कोथिंबीर. आणि मी हिरव्या मिरचीच्या भाजीला लाल मसाला कधीच घालत नाही, कारण मला त्याचा रंग तसाच ठेवायचा असतो म्हणून. यात घालायचे आहेत आता शेंगदाणे. आणि आता मी सगळं वाटून घेते, मग आपण फोडणी करूया. हे बघा, असं आपलं छान वाटून झालेलं आहे. ओबडधोबडच वाटायचं, असं बारीक करायचं नाही आहे. आणि मी हा ठेचा घेतलेला आहे, मिरची आणि लसूण पात ठेचा. माझी लिंक असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती तुम्ही बघू शकतात. हा मी 1 टेबलस्पून घेतला आहे एवढ्या भाजीला, कारण मी तिखट हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही जर फिक्या मिरच्या वापरत असाल तर तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकता. साधारण एवढ्या भाजीला तुम्हाला 7 ते 8 फिक्या मिरच्या लागणार आहे. आणि तिखट घेणार असाल तर ओल्या मिरच्या 5 असं प्रमाण घ्यायचं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊया. हे बघा, मी इथे कढई तापत ठेवली आहे. त्यात आपल्याला आधी घालून घ्यायचं आहे तेल. पालेभाजीला थोडं तेल भरपूरच लागतं, त्यामुळे चव छान लागते पालेभाजीची. आधी तर त्याला चव छानच असते. इथे आपलं तेल तापत आलं आहे. आता आपण घालूया मोहरी याच्यात. मोहरी तडतडली की गॅस बारीक करून मग जिरे घालणार आहोत. हे बघा, मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे. त्यात आपल्याला घालायचे जिरे. गॅस बारीक करायचा आहे म्हणजे जिरे जळत नाहीत. आता जिरे छान फुललेत. आता आपल्याला घालून घ्यायचा आहे पातीचा कांदा. हा बघा, आणि हा मध्यम आचेवर 2 मिनटं आपल्याला तेलात शिजवून घ्यायचा आहे. या कांद्याची चव फार छान लागते, म्हणून मी त्याचाच कांदा वापरते नेहमी. आता आपण हे 2 मिनटं नीट शिजवून घेऊया छान. हे बघा, इथे आपला कांदा छान असा झालेला आहे परतून. आता आपण याच्यात हा हिरवी मिरची लसूण ठेचा 1 टेबलस्पून घालूया. तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी ठेचा थोडा घालू शकतात किंवा मिरच्या वाढवू शकतात. बघा, रंग किती छान आला आहे. आता आपण याच्यात ते वाटण घालून घेऊया. हे बघा, आपण शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर, आलं, कढीपत्ता वाटून घेतलेला, हे वाटण सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला ही आमटी बनवायची आहे.
माझी मुलं सुकी भाजी खात नाहीत, पण त्यांना कांद्याची पात मग कशी पोटात जाणार. मग मी हे शेंगदाणे घालून आमटी करायला लागले आणि त्यांना खूप आवडायला लागले. बघा आपल्या मसाल्याचा रंग किती छान आला आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे. मस्त वास आला आहे. पण हे अर्धा मिनिटच फक्त परतायचं आहे, कारण बिना पाण्याचं आपण हे बारीक केलेलं आहे, त्याच्यामुळे पाणी आटवायची गरज पडत नाही आणि जास्त परतायला लागत नाही. हे वाटण आपलं अर्धा मिनिट परतून झालं आहे. आता आपल्याला यात घालायची जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर, पाव चमचा हिंग आणि 1 टीस्पून हळद घालायची आहे. हळदीचा रंग मसाल्यात उतरेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि आता यात आपल्याला कांद्याची पात कापलेली घालायची आहे. बघा तुम्ही रंग बघू शकतात किती छान इथे आलेला आहे. आता आपल्याला ही थोडी थोडी घालून हलवून घ्यायचं आहे. गॅस मी बारीक केलेला, आता परत थोडा वाढवते, मध्यम करते. पालेभाजीला कधीच आधी मीठ घालायचं नाही. कुठल्याही पालेभाजीला आपल्याला अंदाज येणार नाही व भाजी खारट होईल. पूर्ण भाजी परतून झाल्यावर मगच त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे पालेभाजीला, कारण पालेभाजी दिसते खूप आणि शिजल्यावर एकदम थोडीशी होते. भाजीचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. हे सगळं आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकता की छान अशी परतून झाली आहे. सगळ्या भाजीला तेल लागलं पाहिजे अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. आता आपण याच्यात ते मिक्सरचं भांडं पाणी घालून ते घालणार आहोत, 1 ग्लास, किंवा तुम्हाला आवडत असेल तेवढं तुम्ही घालू शकता, जशी घट्ट पातळ पाहिजे तशी. आणि याला शिजायला काही टाईम लागत नाही. आता ही आपली साधारण 3 मिनिटात भाजी तयार होणार आहे. साधारण मला याला 2 कप पाणी लागलेलं आहे. आणखी थोडं मी यात पाणी घालून घेते. भाजीला आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. मी आता याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 2 मिनिटं शिजू देणार आहे. तर 2 मिनिटं आपल्याला वाट बघायची आहे. गॅस मध्यमच ठेवायचा आहे. हे बघा आपली इथे कांद्याची पात छान शिजलेली आहे. मी गॅस बंद करते आणि तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवते, सर्विंग बाउलमध्ये. बघा कसा रंग बघा किती छान आलेला आहे भाजीचा. एकदम छान अशी आपली झालेली आहे भाजी. इथे आपली कांद्याच्या पातीची आमटी एकदम छान झालेली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही प्रश्न असतील, ते मला कमेंट बॉक्सला जरूर कळवा. आणि आणखी अशा छान छान रेसिपी करता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.